सतीश नाईक, ग्रंथालयाच्या प्रतिमांगणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण इथे जमलो आहोत ते आमचा जो YouTube चॅनल आहे आरोग्याची कॅप्सूल, त्याच्या अंतर्गत एका मुलाखतीसाठी. मित्रहो, या सदरातून या पर्टिक्युलर YouTube चॅनलमधून आपण नियमितपणे प्रतिदिन डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांना बोलतं करत असतो, त्यांचे अनुभव पण ऐकून घेत असतो. आज आपल्यासमोर चंद्रपूरचे डॉक्टर कुबेर कोतवालीवार आलेले आहेत. मुळात लक्षात घेण्यासाठी कौतुकाची गोष्ट अशी की ज्यावेळेला चंद्रपूर म्हणजे पनिशमेंटचं गाव, म्हणजे एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला काही पनिश करायचं असेल, काय करतो तर चंद्रपूरमध्ये त्यांना पाठवायचे. ज्यावेळेला आताच आधुनिक परीक्षी यंत्रणा चंद्रपूरमध्ये उपलब्ध नव्हती, त्यावेळेला कोतवालीवार इथं आले आणि त्यांनी आपलं सगळे छोटं साम्राज्य, आता ते खरंच मोठं झालंय पण तेवढं साम्राज्य निर्माण केलं. त्यांची ओळख नेमकी कशी करून द्यायची हा माझ्या परिसराला एक प्रश्न होता. नेहमीच्या तिसऱ्या पिढ्या मार्गाने जाणं सोपं होतं. ते एमडी डॉक्टर आहेत, ते कशा प्रकारे प्रॅक्टिस करतात, हार्ट पासून सगळ्या गोष्टी ते सांभाळतात, ही नेहमीची ओळख झाली. त्याची बोलताना मला एक गोष्ट जाणवली की याच्या पलीकडे काहीतरी आहे. एमडी सगळेच घेतात, डॉक्टरी सगळेच करतात, पण एक अनुभव त्यांनी सांगितला त्यामुळे एकदम मी म्हटलं हे सांगायला हवं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. यांच्या धर्मपत्नीचे आजोबा खूप सिरियस आजारी होते आणि नेमकं त्याच वेळेला घरी त्याला पैसे फारसे नाही असा पेशंट अतिशय गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये आणला. त्यांनी अर्थातच आपल्या असिस्टंटना आणि सगळ्या सूचना दिल्या आणि ते आपल्या आजी सासऱ्याला पाहायला निघाले. काही 20 किलोमीटरपासून गेले होते, पण त्या पत्नीला जाणवलं की आज आपले मिस्टर, आपला नवरा कुठेतरी काहीतरी त्याला म्हणतो ना नीड नाही, त्याच्या मनात काहीतरी गडबड घालणे चालू आहे. त्यांनी त्याला विचारलं, म्हणाले हो ते खूपच गंभीर आहे, आपण आपले चाललो कार्यक्रमाला, तर त्याचं काही मला खरं वाटत नाही. त्यांच्या पत्नीनं ताबडतोब सांगितलं, त्यांना सांगितलं की आपण परत जाऊया, ते गंभीर आहे, माझ्या आजोबा त्यांचं तर वय मागचं त्याच्या आता शेवटची स्टेजच आहे, पण तुम्ही परत जाऊया आणि तुमच्या पेशंटला बघूया. ही जी कमिटमेंट म्हणून त्यांची ओळख आहे ती तुमच्यासमोर मांडावी. ही गरज आहे आमची की प्रत्येक डॉक्टर पेशंटकडे कशा नजरेला बघतो त्यांच्याकडे कळतंय आपल्याला. मित्र सुदैवाने आज त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत. मला तर थोडंसं असं वाटतं की त्यांना आपण भेटूया आणि एका यशस्वी पुरुषाच्या मागे कोण असतं ते आपल्याला समोर येऊ दे. धन्यवाद वहिनी, माधवी, तुम्ही आलात आणि आम्हाला उपकृत केलं एक प्रकारे. तर आता मुख्य आज आपण सगळं जे बोलतो करतो त्याच्यामध्ये उद्देश काय आहे, तर तरुण वयामध्ये हल्ली मधुमेह होतोय, तरुण वयामध्ये हल्ली कित्येक लोकांची व्यायाम शाळेमध्ये व्यायाम करताना जीव जात आहे, हे कुठेतरी आपल्याला घोषणा. मग आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, त्यांना पण ही समस्या सारखी भेडसावते की तरुण वयामध्ये या नवीन पेशंटचं काय करायचं, त्याच्यामुळे इतकं उभं आयुष्य पडलेलं आहे, रोज औषधं घ्यायची, बरेच औषधं घ्यायची, काय प्रश्न. सर पहिली गोष्ट, हे जे पेशंट तुमच्याकडे येतात, आता नवीन येतात, तरुण वयामध्ये या सगळ्या आजार होण्याची काही कारण किंवा काय सांगू शकता लोकांना? सुरुवातीचे काही वर्ष हृदयविकार म्हणजे हा वयस्कर लोकांना होणारा विकार होता, परंतु आजकाल तरुण वयामध्ये वयाच्या 24-25 वर्षी देखील हृदयविकाराचे रुग्णालयात येऊन राहिले आहेत. तरुण वयात हृदयविकार होण्याचे पुष्कळ काही कारणं आहेत. काही कारणं असे आहेत की आजकालची लाईफस्टाईल, जीवनशैली ही खूप बदलली आहे. शारीरिक व्यायाम किंवा खाण्यापिण्याचे प्रकार बदलत चालले आहेत आणि
त्याचबरोबर काही भागाकडे दुर्लक्ष होतं, जसे रिस्क फॅक्टर जे आपण म्हणू, हायपरटेन्शन, डायबिटीज, ओबेसिटी, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड याचे प्रमाण वाढणे आणि त्याच्याबरोबर काही कारणं असे असतात की जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, म्हणजे हेरिडिटी. आता पुष्कळ फॅमिलीमध्ये हृदयविकार होत असतो आणि तो पुढच्या जनरेशनमध्ये लवकरात लवकर दिसून येतो. तर हेरिडिटी हे आपल्या हाती नाही आहे. बाकी व्यायाम, रक्तदाब कंट्रोल करणे, ब्लड शुगर कंट्रोल करणे आणि बॉडीतलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणे या गोष्टी आपल्या हातात आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही एक रिस्क फॅक्टर नसल्यामुळे त्याचं सामायिक बेरीज जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे. आजकालच्या एका तरुण वयात मुलांना होऊन राहिलं पण मुलींना नाही, हे सेल्फ डिटर्मिनेशन जे महत्त्वाचं आहे फार महत्त्वाचं आहे. कारण की स्त्रीमध्ये जे हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ते हृदयरोगापासून व्यक्तीला सुरक्षित करतात. त्याच्यामुळे मुलींमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता कमी आहे आणि तरुण वयामध्ये हृदयविकार होण्याची शक्यता मुलांमध्ये जास्त आहे. परंतु मेनोपॉजनंतर ते प्रमाण राहत नाही. दोन्ही पुरुष आणि स्त्री दोघांना एकदा हृदयविकार होण्याची शक्यता सारखीच राहते. मुळात प्रश्न असा आहे सर की तुम्ही आत्ताच म्हणाला की काही गोष्टी आपल्या ताब्यात असतात. उदाहरणार्थ आपण कोलेस्ट्रॉल खाण्यामध्ये बदल करू शकतो, तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ आपल्याला महिन्याबद्दल नाही माहिती, तसंच स्त्री एका पुरुष आहे. पुरुषांबद्दल तुम्ही म्हणाला होतास की पुरुष खूप मोठ्या प्रमाणात त्याला हार्टचे डिसीज होत आहेत, कारण ते प्रोटेक्टिव्ह नाही आहे, त्यांना जे काय हॉर्मोन लेवल आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं. असं होण्यामागे आणखी काही कारण आहे, आणखी काही करता येऊ शकतं. कारण मी तर असं पाहिलंय की बऱ्याच वेळ टीव्हीवर दाखवला की 25-30 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय, करता तो पडलाय. कुठे हे व्यायाम करण्याच्या अगोदर, व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर तरी डॉक्टरांना भेटलं पाहिजे का, त्यांची काही विशेष तपास व्हायला पाहिजे का, की ज्या निमित्ताने हे चांगलं होईल. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने आपली पिरियडिक मेडिकल चेकअप करणं अत्यंत आवश्यक आहे. ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, नंतर प्रोफाईल आणि या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढत जाते, या गोष्टी पहिले तपासून घ्यायला पाहिजे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि किती प्रमाणात व्यायाम घेऊ शकतो कोणती व्यक्ती ते पाहायला पाहिजे. आणि कसं आहे, व्यायाम हा एकच प्रकार नाही त्याच्यामुळे की हृदयविकार होण्याची शक्यता कमी होऊ शकतात. बाकीचे रिस्क फॅक्टर्स आहेत, मला वाटतं आपण एक रिस्क फॅक्टर्स डिटेलमध्ये विचार करू आणि त्यामुळे आपल्याला बाकी सर्वांना थोडीफार कल्पना येईल की आयुष्यात काय करायला पाहिजे. रक्तदाबाने काय होतं साधारणतः? आता पहिलं रिस्क फॅक्टर आपण रक्तदाब घेतलं. रक्तदाब म्हणजे त्याला आमच्या भाषेत सायलेंट किलर म्हणतात. रक्तदाब असेल तर काहीही विशिष्ट लक्षण राहण्याची शक्यता राहत नाही आणि माणूस त्याला काहीही लक्षणं राहत नाही किंवा कधी कधी खूप रक्तदाब असेल तर डोकं दुखण्याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहत नाही. लक्षणं जेव्हा दिसतात, रक्तदाब वर्षानुवर्ष तसा शरीरामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे शरीराचं नुकसान होतं. हे नॉर्मल डॅमेज, हृदयविकार, डायबिटीज, किडनी फेल्युअर, अंधत्व, डोळ्याची दृष्टी कमी होणं, असे विकार जेव्हा घडतात तेव्हा मग आपला रक्तदाबाचं निदान होतं. त्याच्यामुळे नेहमी तपासणी करून रक्तदाब आहे की नाही ते चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब आहे त्यांनी नियमितपणे आणि आयुष्यभर औषधी घ्यायला पाहिजे. पुष्कळचे गैरसमज आहेत रक्तदाबाच्या बाबतीत. त्याचा रक्तदाब कंट्रोलमध्ये आला, नॉर्मल झालं ब्लड प्रेशर
ती औषधी बंद करून टाकतात. परंतु ते योग्य नाही. आयुष्यभर औषधी घ्यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही औषधी घेत आहात तोपर्यंत तुमचा रक्तदाब हा व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहील. औषध बंद केली काही दिवसात पुन्हा रक्तदाब वाढतो आणि काहीच लक्ष नसल्यामुळे जोपर्यंत तुम्ही रक्तदाब मोजत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तुमचा रक्तदाब किती आहे. बसूनच ते आणि बघायला प्रत्यक्ष मोजल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. रक्तदाब मोजल्याशिवाय रक्तदाब किती आहे कोणीच सांगू शकत नाही. हा एक्स्ट्रीम केसेस म्हणजे एकदम ब्लड प्रेशर एकदम लो असेल तर डॉक्टर सांगू शकते की ब्लड प्रेशर लो झाला एकदम असतो. परंतु रक्तदाब नॉर्मल आहे की जास्त आहे हे न मोजता कोणीच सांगू शकत नाही. आणि रक्तदाब मोजण्यासाठी मोठी तपासणी करायची आवश्यकता नाही. साधं स्थितीनंतर आपण रक्तदाब मोजू शकतो. आजकाल इलेक्ट्रॉनिक्स आलेले आहेत. घरी घरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी रक्तदाब मोजू शकता आणि त्याचं ट्रॅकिंग करू शकता. तुम्ही जरा मला एक वाईट ब्लड प्रेशर किंवा आपल्या पूर्वी जेव्हा चाललं होतं तुम्ही सांगितलं होतं काही लोकांना डॉक्टरांकडे गेल्यानंतर ब्लड प्रेशर वाढतं किंवा त्याबद्दल काय तुम्ही रक्तदाब का डॉक्टरांकडे गेला तर वाढला आणि मग मनात समाधान करून घ्यायला की प्रवृत्ती आपल्यासाठी मी डॉक्टरकडे गेलो म्हणून माझा रक्तदाब वाढला. तसं नाही. रक्तदाब पहिल्यापासूनच होता. डॉक्टरकडे गेल्यावर मला माहिती. आणि दुसरी गोष्ट आता आपण लिपिड प्रोफाइल आणि कोलेस्ट्रॉल म्हणतो. नुसतं कोलेस्ट्रॉल घेणं चांगलं का लिपिड प्रोफाइल? लिपिड प्रोफाइल नुसतं कोलेस्ट्रॉल हे पॅरामीटर एक सिंगल पॅरामीटर नाही आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल नंतर ट्रायग्लिसराईड आणि लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे तीन मुख्य नुकसान करणारे लिपिडचे घटक आहेत. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे फायदा करणारे घटक आहेत परंतु लो डेन्सिटी लायपोप्रोटीन ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल या तीन घटक म्हणजे पोटामध्ये हे हानिकारक घटक आहेत. त्यांचा म्हणजे व्यवस्थित कंट्रोल करून ते नियमितपणे नियमित करणं अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड लो डेन्सिटी लायपोप्रोटीन याचं प्रमाण जसं शरीरामध्ये वाढत जातं तसा त्याचा दुष्परिणाम रक्तवाहिनीवर होतो. रक्तवाहिनी ही अति सूक्ष्म अशा एपिथेलियमने कव्हर्ड असते. अगदी चोखपणा असतो त्याच्यात आरबीसी आणि प्लेटलेट नावाचे हे जे रक्ताचे घटक आहेत ते चिकटत नाही. परंतु हे कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन त्या एपिथेलियमच्या खाली होतं आणि त्याच्यामध्ये एपिथेलियमचा जो सरफेस आहे तो रफ होत जातो आणि रफ झालेल्या सरफेसवर प्लेटलेट आरबीसी सुरुवात होतं आणि त्याच्यात प्लेटू फॉर्मेशन होतं आणि प्लेटू फॉर्मेशन जसं जसं वाढत जातं तसं रक्तवाहिनीचा अंतर्भाग हा कमी कमी होत जातो. म्हणजे आपण म्हणाल शब्द डायमीटर रक्तवाहिनीचं डायमीटर जसं जसं कमी होत जातं तर त्यातून रक्त जे प्रवाहित होतं त्याचं प्रमाण देखील कमी होत जातं. हां आणि असे ब्लॉकेजेस तयार होत असतात बॉडी रक्तवाहिनीमध्ये आणि ब्लॉकेजेस तयार झाले तर रक्तपुरवठा कमी होणार. म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा एक अशी वेळ येते की इतका कमी होतो की रक्त आपले हृदयाचे जे स्नायू आहेत त्यांचं सर्वायवल अफेक्ट होतं आणि त्यांना कमी रक्तपुरवठा मिळाल्यामुळे ते मृत होऊ शकतात. त्यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो. पण असं होतंय की तरुण मंडळी आहे ते आता व्हॉट्सॲपवर टीव्हीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांवर जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे त्याच्यावर जास्त अडती आहे. तुमची झोप कमी झाली आहे. त्यांचे टेन्शन्स वाढले आहेत. काही कारण अशी पण कारण असू शकतात का? मल्टिपल कारणं आहेत. आजकालची जीवनशैली चालली आहे की सगळं फूड हॅबिट्स घ्या. पहिले वरण भात भाजी पोळी फळं फळावळ. आजकाल काय आजकाल फास्ट फूड पाहिजे, पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, कोक पाहिजे. नंतर तंबाखूचे विविध प्रकार आलेले आहेत. गुटखा खरडा आणि स्मोकिंग. स्मोकिंग फॅशन होत चालली आहे. सोशल लाईफ बद्दल चाललेलं आहे. स्मोकिंगमुळे जे नुकसान होतं ते हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि हे मल्टिपल फॅक्टर्स असे जीवनशैली व्यायामाचा अभाव. पहिले बैठे कोणीच खेळत होते
आता टीव्ही आल्यापासून शरीर व्यायाम होणं कमी कमी होत चालला आहे. मोबाईल आल्यापासून तर विचारूच नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज लहान मुल जे आहे त्याला समजावं लागलं की पहिले त्याच्या हातात मोबाईल बस तो खुर्चीतून उठत नाही आणि एकाच ठिकाणी बसून तासन तास बसून राहतो. त्याला शारीरिक श्रम असं होतच नाही. आणि शारीरिक श्रमाचा अभाव, खाण्यापिण्याचे बदललेले प्रकार आणि याचा सामायिक परिणाम होऊन आजकाल तरुण वयात हृदयविकार होण्याची शक्यता वाढत चालली आहे. एक गोष्ट आणखी आपल्या बोलण्यामध्ये आली होती ती अशी की आता लक्षण काय याच्याकडे पण कधी कधी दुर्लक्ष होतं हे तुम्ही मला सांगितलं होतं. लोक ऍसिडिटी म्हणून त्याकडे बघत राहतात आणि मग एकदमच काही जास्त झालं ऑलरेडी हार्टचे जे स्नायू आहेत ते डॅमेज झाले त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणार तुम्ही म्हणाला होता. तर त्याबद्दल थोडंसं हृदयविकाराचे मुख्य लक्षण आहे छाती दुखणं. आता छाती दुखणं ही एक वेग करून आहे. छाती दुखणं म्हणजे पूर्ण छाती दुखते. हृदयविकाराचं जे दुखणं असतं ते छाती भरून असतं. डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असं नाही, पूर्ण छाती दुखते. आणि मोठं दुखून विचारलं तर व्यक्ती एक बोटाने कापणार नाही, मूठ किंवा पंजा आपल्या छातीवर ठेवेल आणि सांगेल की मला इथे दुखतं. म्हणजे छाती भरून दुखतं. तर हे छाती दुखणं म्हणजे कसं राहतं, जळजळ केल्यासारखं, वजन असल्यासारखं, दाबल्यासारखं असं असतं. आणि हे दुखणं त्याला रेडिएशन असतं. म्हणजे हा या दुखण्याचा जागा ही हळूहळू छातीतून सुरुवात होऊन जबड्यापर्यंत किंवा डाव्या हातात आणि डाव्या हाताच्या आतल्या भागात ते दुखणं सरकतं. कधी कधी उजव्या हातात देखील येतं, कधी कधी दोन्ही हातात येतं, कधी कधी पाठीमागे जातं. परंतु जबड्याकडे जाणं आणि डाव्या हातात येणं हे जास्त प्रमाणात दिसून येतं. आणि या दुखण्याबरोबर उलटी होणं किंवा खांब सुटणं असे प्रकार होतात. आणि पुढे छाती म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, खोकला येणं, धाप लागणं असं होऊ शकतं. त्याच्यामुळे छाती दुखण्यास सुरुवात झाली तर कधीही पण डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ऍसिडिटी आहे असं मनाचं खोटं समाधान करून आपल्या जीवाची खेळणं काही योग्य नाही. त्याच्यामुळे छाती दुखत असेल तर डॉक्टरकडनं तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल समाधान करून देणं ही एक प्रवृत्ती होत आहे. माणसाचा तो एक उद्योग झालेला आहे. काही नाही मला ऍसिडिटी आहे. परंतु माझ्या अनुभवावरून मी सांगतो, जेव्हा एखादी व्यक्ती मला 15 तारखेपासून ऍसिडिटीचा त्रास होतो आहे किंवा मला 3 दिवसापासून सायंकाळी 5 वाजेपासून ऍसिडिटीचा त्रास होतो आहे असं म्हणत असेल तर समजून घ्या की इट इज नॉट ऍसिडिटी. सरळ सरळ हृदयविकाराचं दुखणं आहे. तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे. जनरली ज्याला ऍसिडिटी आहे ना तो हेच सांगतो, मागच्या 2 महिन्यापासून मागच्या 6 महिन्यापासून मला त्रास होतो. पण कोणीच सांगणार नाही की सोमवारी सायंकाळी 5 वाजेपासून मला ऍसिडिटीचा त्रास होतो आहे. ऍसिडिटी काही ॲक्यूट ऑन्सेट कधीच नसतं, इन्सिडियस ऑन्सेट होतात. म्हणजे हळूहळू प्रमाण वाढत जातं. त्याच्यामुळे सर्वात जास्त दोष ऍसिडिटीला देण्यात येतो. आणि मला ऍसिडिटी आहे असं व्यक्ती आपल्या मनात समाधान करून देतो आणि घरी बसतो आणि त्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे ऍसिडिटी आहे की नाही हे डॉक्टरकडनं कन्फर्म करा, तपासण्या करून कन्फर्म करा. आणि ऍसिडिटी आणि हृदयविकार याच्यातला फरक होतो. तुम्ही मला बोलताना सांगितलं होतं मगाशी की ऍसिडिटी हा संध्याकाळी जेवल्यानंतर सकाळी होणारा प्रश्न होतो. बऱ्याच वेळा लहान पाठीच्या वेळेला पाठीच्या वेळेला येतो. ऍसिडिटी झाली तर जेवणानंतर 2-4 तासातच होईल हे पण तुम्ही मला सांगितलं होतं. त्यानंतर बऱ्याच वेळेला तुम्ही हेही मला सांगितलं होतं की जेव्हा केव्हा छाती दुखेल सुरुवातीच्या काळात यायला पाहिजे. त्या हार्टचे स्नायू खराब झाले, त्याला परिणाम झाला की मग उशीर होतो असं तुम्ही म्हणाला होता. जरा 1-2 वाक्य आणखी त्याच्याबद्दल. हृदयविकार हा म्हणजे मला मी पहिले समजावून सांगितलं की रक्तवाहिन्या चोक होतात, तिथे ब्लॉकेजेस होतं आणि रक्तपुरवठा कमी कमी होत जातो. सुरुवातीला काय होतं
की रक्तपुरवठा कमी झाला, परंतु जेव्हा तुम्ही स्वस्थ आहात, शांत आहात, बसलेले आहात, रेस्टिंग हेल्थमध्ये आहात, तेव्हा तुमच्या हृदयाची ऑक्सिजनची डिमांड आहे किंवा जी आवश्यकता आहे ती तुमच्या अर्धवट ब्लॉकेज झालेल्या रक्तवाहिनी परिपूर्ण होते, पूर्ण तुम्हाला लागेल, तुम्हाला काही त्रास राहत नाही. परंतु तसं तुम्ही चालता किंवा व्यायाम करता आणि जेव्हा तुम्ही रक्तात हृदयाचे ठोके वाढतो आणि रक्तवाहिनी त्यावेळेला तुमच्या हृदयाची ऑक्सिजनची आवश्यकता किंवा ऑक्सिजनची जी डिमांड आहे ती जर पूर्ण होत नाही, त्याला आपण अंजाना म्हणतो. अंजाना म्हणजे सुरुवातीचा स्टेज आहे, हृदयविकाराची सुरुवातीची स्टेज आहे. अंजाना म्हणजे श्रम केल्यानंतर छातीत दुखतं आणि आराम केल्यानंतर दुखणं कमी होतं. चालताना छातीत दुखतं, बसलं थांबलं की दुखणं कमी होतं. हे कळलं आणि सुरुवातीचं लक्षण आहे. या स्टेजला सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट केली, योग्य निदान केले आणि उपचार केले तर तुम्ही पुढचा अनर्थ टाळू शकता. आणि याच्यात तुम्ही दुर्लक्ष केलं आणि पुढे हृदयविकार झाला, म्हणजे रक्तवाहिन्या आणखी चोख झाल्या आणि रक्ताचा पुरवठा हा कमी झाला आणि जी हृदयाची डिमांड आहे किंवा रिक्वायरमेंट आहे ती जेव्हा परिपूर्ण होत नाही आणि हृदयविकार होतो, म्हणजे त्यावेळेस हृदयाचे स्नायू जे आहेत ते डॅमेज होतात, उलट पावतात. तर हे टाळण्यासाठी अंजाना स्टेजमध्ये तुम्ही निदान केलं तर तुमचा फायदा खूप जास्त आहे. आपण तुम्ही बोलताना आणखी एक गोष्ट म्हणाला की लोकांना सहज कधी करू शकतो. कालपर्यंत मी न दमता, न श्वास लागता, न दम लागता मी 4थ्या मध्यापर्यंत चालत होतो. आज मला 3ऱ्या मध्यापर्यंत चढता येते, त्यानंतर 2 मध्यावर चढता येते. कुठेतरी आपल्याला त्याला इंग्रजीत एफर्ट टॉलरन्स म्हणतो तो कमी होत चाललाय असं पण तुम्ही म्हणाला होता. थोडंसं जरा फरक आहे का होतं? असं आहे की जसं तुमची ब्लॉकेज किंवा ऑब्स्ट्रक्शन आहे ते वाढत जात आहे, तसंच हृदयविकार हृदयाच्या रक्तवाहिनीतून वाहणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होते. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे समजा तुम्ही 4 महिन्याच्या जागेवर 2 महिने त्याला तुम्हाला धाप लागते, जरूर तुम्ही तपासणी करून घ्यायला पाहिजे. एफर्ट टॉलरन्स कमी झालेला आहे, तपासणी करून घ्यायला पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्ही हृदयविकार टाळला तर हृदयविकाराचा उपचार करण्याची म्हणजे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता फार कमी असते. त्याच्यामुळे शक्यतो असे लक्षण दिसले की जर एफर्ट टॉलरन्स कमी झाला, थाप लागते आहे, छाती दुखते आहे, जरुरी तपासण्या करून घ्या. आता मी जे अंजानामध्ये बोललो ते नुसतं व्यायामच नाही, जेवणाचं देखील आहे. आमच्या भाषेत त्यांना पोस्ट प्रॅग्नेल अंजाना म्हणतात. पोस्ट प्रॅग्नेल अंजाना म्हणजे मनुष्य उपाजीपोटी आहे, समान म्हणजे त्याला काही त्रास होऊ नये झाला, परंतु त्यांनी जेवण केल्यावर काय होतं, पुष्कळचं रक्त हे पोटाकडे आणि अन्ननलिकेकडे जातं. त्याच्यामुळे हृदयाला मिळणारं जे रक्ताचं कमी होतं. त्या पोस्ट प्रॅग्नेल अंजाना देखील हा इंटरसेप्शन अंजानासारखा एक प्रकार आहे. पुष्कळ काय मग ते ऍसिडिटी आहे असं म्हणतात. सोडा घेणं आणि अँटॅसिड घेणं आणि दुर्लक्ष करणं त्याच्यामुळे नुकसान भरपूर होतं. एफर्ट अंजाना त्याचप्रमाणे पोस्ट प्रॅग्नेल अंजाना हे दोन्ही बिमाऱ्या ज्या आहेत हे हृदयरोगाच्या सुरुवातीच्या स्टेजच्या प्रतीक आहे. या स्टेजमध्येच उपचार करणं अत्यंत आवश्यक आहे. पण जसं मगाशी ब्लड प्रेशर बद्दल बोलतो, ब्लड प्रेशर झाल्यानंतर आपण औषधावरी बंद करता नाही, चालूच ठेवायला पाहिजे. आधीच तेच कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत शक्य आहे का नियम? कोलेस्ट्रॉल कमी झाला की गोळी बंद करेल बघा, 3 मुख्य रिस्क फॅक्टर आपण म्हटले, ब्लड प्रेशर, डायबिटीज, नंतर लिपिड प्रोफाईल डिस्टर्ब होणं, आमच्या भाषेत त्याला डिस्लिपिडिमिया म्हणतो, कोलेस्ट्रॉल वाढणं, ट्रायग्लिसराईड वाढणं, लो डेन्सिटी प्रोटीन, त्यातलं भीती 1 प्रमाण वाढणं, धोक्याचं प्रमाण वाढणं किंवा 3 याचं प्रमाण वाढणं, हे सर्व हानिकारक आहे.
कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज कोलेस्ट्रॉल डायट कंट्रोलिंग करू शकतो, त्याला लिमिटेशन्स आहेत. एखाद्या लेवलच्या खाली ते कधीच येणार नाही. त्यासाठी गोळ्या आणि औषधी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि नियमितपणे औषधी घेणं महत्वाचं आहे. जसं शुगर आहे डिस्ट्रॅक्टर आहे. शुगरसाठी तुम्ही औषधी घेतली, शुगर कंट्रोलमध्ये आलं म्हणून आपण औषधी बंद केली, हे चुकीचं आहे. ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल औषधी नियमितपणे घ्यावंच लागतं. आजकालच्या ज्या नवीन गाईडलाईन झालेल्या आहेत ते सांगतं की कोलेस्ट्रॉलची औषधी 80 वर घेतलं योग्यच आहे, नुकसान काही नाही. औषधी घ्यावंच लागतं आणि नेहमीसाठी घ्यावं लागतं, बंद नाही करता येत. दुसरी एक गोष्ट, हे तुम्ही म्हणालात मगाशी सगळे सायलेंट केलं म्हणजे त्याचा त्रास काहीच होत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंटला दात दुखत असेल तरी पेशंट डॉक्टरकडे जाणार, ट्रीटमेंट करून घेणार, पण तो विसरतो की दातामुळे कुठल्या माणसाचा जीव जात नाही, तरी तो पण दुखत असतो. हे जे सायलेंट किलर आहे त्यावरती तुम्हाला एक मेसेज द्यावा, तुम्ही द्यायला हवा असं मला वाटतं की हे जे आजार आहे त्याच्यात आवाज काही नसतो, कळत काही नाही, आपल्याला तिथलाच राहतो. वेगळा जाण्यापेक्षा नेहमी लक्ष द्यायला नियमितपणे डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. बरोबर, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीसाठी तुम्ही धावत डॉक्टरांकडे जाता. ताप आला, हातपाय दुखतं, जाल डॉक्टरकडे, तिसरा गेला डॉक्टरांकडे धावत जा. नाकामध्ये दुखत आहे, कानामध्ये दुखत आहे, जाता. परंतु ब्लड प्रेशर असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष यायचं, ब्लड प्रेशरचा त्रास नसतो की त्याच्यामुळे तुम्ही धावत डॉक्टरांकडे जा. म्हणूनच त्याला सायलेंट किलर म्हणतात. पुष्कळ वेळा हार्ट अटॅक आल्यानंतर समजतं की पेशंटला ब्लड प्रेशर होतं, त्यांनी औषधी घेतली नाही. पॅरालिसिसचा अटॅक आला समजतं, किडनी फेल झाल्यानंतर समजतं की ब्लड प्रेशर होतं. आणि हे ब्लड प्रेशर अशी किंमत खरंच त्याला नाव देणार आणि सायलेंट किलर हे अगदी योग्य नाव दिलेलं आहे. ते काही आवाज करत नाही, गालावाजा करत नाही, तुम्हाला अलर्ट करत नाही की मी येतोय, मी आहे, मला कंट्रोलमध्ये करा, असं कधीही म्हणत नाही. त्याच्यामुळे त्याला सायलेंट किलर म्हणण्यात येतो. आवाज न करता तुमचं नुकसान करणारं हे बिमारी आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं, असे नियमितपणे डॉक्टरांकडे तपासून घेणं आणि त्यांना औषधी घेऊन कंट्रोलमध्ये ठेवणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे. ही जरा एक वेगळा प्रश्न सुरू आहे. मामा डॉक्टरांना तो प्रश्न असा आहे की काही प्रमाणात गुगल डॉक्टर आणि व्हॉट्सॲप डॉक्टर नावाचे वेगळे डॉक्टर ते चार्जे तुम्हाला कसं वाटतं? गुगलमध्ये पेशंट काही गुगल करतो आणि सांगायला की मी औषध घेतोय, मी हा पाला घेतोय, त्याबद्दल तुमचं मत काय? सेल्फ एज्युकेशन आणि इंटरनेटवर मिळणारं नॉलेज हे पूर्ण नॉलेज नाही आहे. त्याच्यात प्रत्येक गोष्टीकडे पाहणं आवश्यक आहे. एक डिस्ट्रॅक्टर कधीच नसतं, 10-12 डिस्ट्रॅक्टर्स आहेत. तर त्याच्यामुळे नुसतं मी ब्लड प्रेशर आहे, मी गुगलवर सर्च केलं आणि औषधी घेतली, ते काही योग्य नाही. बरं, ब्लड प्रेशर तपासून घेणं आवश्यक आहे. गुगल काही तुम्हाला ब्लड प्रेशर तपासून देणार नाही. तुम्हाला ब्लड प्रेशर तपासण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट लागणारच आहे. एकदा तुमचं निदान झालं, मॉनिटरिंग तुम्ही घरी बसल्याही करू शकता, काही हरकत नाही. परंतु डॉक्टरचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. नुसतं ब्लड प्रेशर आहे म्हटलं होत नाही. आता खरं म्हणजे आजकालच्या याच्यात म्हणजे कायद्याप्रमाणे सर्व तपासण्या करणं आवश्यक आहे. परंतु प्रत्येक पेशंटच्या सर्व तपासण्या डॉक्टर काही करू शकत नाही, कारण की पेशंटचं खर्चाचं बजेट वाढत जातं. आता ब्लड प्रेशरचा समजा पेशंट आला आणि मग त्याचं एंड ऑर्गन असेसमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. हृदयविकार आहे का, हायपरट्रॉफी आहे का, इलेक्ट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे का, त्याच्या किडनीचा रक्तपुरवठा होतो आहे की नाही, किडनीचं काम व्यवस्थित आहे की नाही, डोळ्यामध्ये रेटिनामध्ये त्याला हायपरटेन्सिव्ह एंजिओपॅथी आहे का, नंतर डायबिटीज आहे तर पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे का, एंजिओपॅथी आहे का, हे सर्व तुम्ही पाहतो. म्हटलं प्रत्येक पेशंटचं अनेक पेशंट नाराज होतील, परंतु हे अत्यंत आवश्यक आहे. समजा पेशंट समाधान म्हणजे समजू शकत असेल
त्यांच्या सर्व तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन म्हणा, असेल तर एंड ऑर्गन असेसमेंट महत्त्वाचं आहे आणि ते करणे योग्य आहे. त्याच्यासाठी पेशंटनी डॉक्टरांना सहकार्य करायला पाहिजे आणि सर्व तपासण्या करून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं पण तुम्ही एक शब्द जो वापरला तो मला खूप आवडला. आता तुम्ही जे म्हणाला त्याचा सारांश असा आहे की ब्लड प्रेशर वाढलं की डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये धोके येतात, ते फुटतात, त्याच्यामुळे डोळे जाऊ शकतात. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे किडनीला काहीतरी प्रश्न होऊ शकतात, पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये बंद होऊ शकतात, तुम्ही अनेक गोष्टी सांगतात. डायबिटीज हा मोठा चॅलेंज आणि तुम्ही फार छान उपमा दिली होती की डायबिटीज म्हणजे रक्तातून गुलाबजामुनचा सिरप म्हणून. सिरप पाण्याचा चिकट असतो, तुम्ही शुगर जास्त जास्त करतो, हे सगळं तुम्ही सांगितलं होतं. तर डायबिटीजचा आणि हृदयरोगाचा काय संबंध आहे सांगा. शुगरचं प्रमाण कसं शरीरात शुगरचं प्रमाण वाढत जातं. शुगर म्हणजे काय, रक्तवाहिनीमध्ये आपण शुगर तपासतो. आपण जे शुगर पाहतो ते रक्तवाहिनीच्या जे रक्त आहे रक्तात शुगर आपण पाहतो. तसं सरांनी सांगितलं की साखरेचा पाक शरीरामध्ये वाहत आहे. जेव्हा शुगरचं प्रमाण नॉर्मल आहे तेव्हा रक्ताचा तरलपणा हा वेगळा असतो आणि रक्तामध्ये शुगरचं प्रमाण वाढल्यानंतर हा तरलपणा कमी होऊन जातो आणि तरलपणा कमी झाला तर शरीरातल्या रक्तवाहिन्याचं नुकसान होतं. मी जे काही एपिथेलियमच्या खाली कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिट होऊन त्याचं प्लेटलेट आणि आरबीसी चिकट जातात. ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांना ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिनीच्या होणाऱ्या बिमाऱ्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. ज्यांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांना देखील जास्त असते. आणि त्यांना कोलेस्ट्रॉल हाय आहे, ट्रायग्लिसराईड हाय आहे आणि लो डिलिव्हरी त्यांना देखील रक्तवाहिन्या चोक होण्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिसची शक्यता जास्त आहे. एक घटक असेल, एक आजारपण असेल तर शक्यता आजारपणाची वाढ करते. दोन असेल आणखी ज्या व्यक्तींना किनी आहे, डायबिटीज आहे, डिस्लिपिडीमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड जास्त आहे आणि ब्लड प्रेशर आहे, त्यांनी त्यांच्या रक्तवाहिन्या चोक होण्याचं प्रमाण म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस होण्याचं प्रमाण ते खूप जास्त राहणार आहे. त्यामुळे डायबिटीज देखील कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं साखरेचं प्रमाण कमी होईल, रक्ताचा तरलपणा वाढत जाईल, रक्त घट्ट राहणार आहे, थोडं पातळ राहील. आजकालचे जे मेडिसिन्स आहेत त्याच्याने तुम्ही कोलेस्ट्रॉल कंट्रोल करू शकता, ब्लड प्रेशर करू शकता आणि शुगर देखील कंट्रोल करू शकता. त्याच्यामुळे होणारं नुकसान ते तुम्ही कमी करू शकता. हे बघा, त्या ॲथेरोस्क्लेरोसिस आपल्या जन्मापासून ॲक्टिव्ह होत जातं. जसं वय वाढतं तसं ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण वाढत जातं आणि ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल लेवल जास्त आहे, ते तंबाखूचं सेवन करतात, ते वेगळं काम करतात, त्यांना हे रक्तवाहिन्या चोक होण्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण वाढत जातं आणि ॲथेरोस्क्लेरोसिस झालं, हृदयाच्या रक्तवाहिन्या ॲथेरोस्क्लेरोसिस झालं, हार्ट अटॅक येईल, मेंदूच्या रक्तवाहिनीचा ॲथेरोस्क्लेरोसिस झालं, रक्तवाहिन्या चोक झाला तर डिस्चार्ज झाली, किडनीच्या ह्याच्यात किडनी फेल होईल, डोळ्याच्या ह्याच्यात रेडिओपॅथी होईल. त्यामुळे तिन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ओबेसिटी देखील आहे, रक्तप्रमाण जसा वाढत जातो तसं ॲथेरोस्क्लेरोसिस प्रमाण वाढत जातं. रक्तप्रमाण कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि रक्त झाल्यानंतर रक्तप्रमाणाचा कंट्रोल करणं वेगळं आणि सुरुवातीपासून लहानपणापासून मुलांना मैदानी खेळ खेळण्यात प्रोत्साहन करणं, बैठक खेळ, मोबाईल आणि लॅपटॉपवर बसून टाळणं या गोष्टी फार आवश्यक आहेत. त्याच्यामुळे रक्तप्रमाणाचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहू शकतं. जे तासनतास मोबाईलवर राहतात, तासनतास लॅपटॉपवर राहतात, त्यांचं रक्तप्रमाणाचं प्रमाण वाढत जातं. थोडक्यात आता सरांनी आपल्याला काय सांगितलं, आम्हाला लोकांना समजावं जे काय सांगितलं त्याची एक थोडीशी उजळणी करूया. हो किंवा नाही अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगू शकता. पहिली गोष्ट म्हणजे डायबिटीज हा एकच गोष्ट घेऊन येणारा आजार नाही, त्याच्यावर आपल्या लटाफर घेऊन येतो. आपण ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो ते त्याचा संबंध आहे त्याच्याशी. तो ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे,
इतर अनेक व्यर्थपणा आहे किंवा ते सगळं एकत्र येतो त्याच्यामुळे हा केसेस वाढतात. तुम्ही हेही सांगितलं की या तरुण वयामध्ये का होत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही फॅमिलीबद्दल बोलला, कुटुंबामध्ये काही थोडं लवकर आलेले असेल तर ते असतं. तुम्ही हे सांगितलं की या तरुण मंडळींनी त्यांना लवकर जागृत व्हायला पाहिजे आणि काही प्रश्न असतील, ब्लड प्रेशर असेल किंवा काय असेल तर केलं पाहिजे, नियमित झोप घेतली पाहिजे, औषधे जर सुरू केली, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय थांबवायची नाही, अशा अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या. आज इथं आला आमच्या मंचावर आणि खूप छान आम्हाला त्याबद्दल ग्रंथालयातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. माझी मुलाखत आपण इथेच थांबूया. नमस्कार.